एका दिवसातच एवढं सगळं झालं ना, काय दाखवू तुम्हाला आणि काय नाही असं झालंय. आता पुढची व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल. वॉशरूम कधी आणि असं मला कळलं की लेक्चर नाही म्हणून मी आल्यावर मला 7:15 अटेंड केला आणि 8:15 तरी करावं माणसाने. नाही तेच नाही झालं. असा पोपट झाला माझा धोका. काही करणार लेक्चर झोपले होते. झोप महत्वाची मला पण महत्वाची आहे म्हणून तर लेट झालं. मला झोपले होते म्हणून कारण पण रेडी होते माझ्याकडे घेऊन कुठे जाणार आहे तसं पण नाही घेऊन जाऊ शकत. तर आम्ही ही आणि मी काढलं तिने करून कमी जाते कांड जात आहे तसं झालं. आज लेटर रायटिंग कॉम्पिटिशनला आलोय. हिला मी पण तर माझी बोनाफाईडसाठी लिहिलं असं नाही कशासाठी फॉर्मॅट होतं लक्षात माझ्या. माझी केस पण कशी झाले माझ्यामुळे आली येते. मी एक चांगली फ्रेंड आहे बघा. स्वतः पडत असेल तर हां लागणार नाही. मॅथ्स 2 पेजेसचं लेटर लिहायचे बाकी काय नाही. वेलकम टू लेटर रायटिंग कॉम्पिटिशन इंग्लिश डिपार्टमेंट. फोन नव्हतं घेऊन बसलो म्हणजे बॅगेत होता, पण व्हिडिओ काढला फोन घेऊन आणि त्याच्यानंतर लेटर टाकला मी. तर मी ट्रेनिंग केलंय आणि अनप्लॅन केलंय. मेन पॉईंट तर मी वाईट काढला तर पण दुसरा वाईट मला हॅलो इफ यू नो गाईज तुला फेकलंय गाईज फेकलंय मी 2000 रुपये लिहून परत आलो हा ना ओरिएंटेशन एवढं कसं म्हणलंय. आता बघू आता काय होतं तुम्हाला पण खबर देऊ आम्ही. आता बघतो आम्ही काय पुढं सीन मग तुम्हाला सांगतो. मी बोर झालं तर मी स्किप मारणार आहे लगेच तिथनं डायरेक्ट काय होणार आहे. आम्ही बघू आता काय होतं. एंटरटेन केलं तर ठीक आहे आम्ही पण एंटरटेनमेंट करून देतो. नाही केलं तर आम्ही तुम्हाला पण देतो एंटरटेनमेंट. आमच्यासाठी नाही ठेवणार आम्ही. आम्ही चालू FC ला परत एकदा स्टुडिओला आणि 2:15 झाले. अरे थांबना वेळ लागतो त्या हॉलमध्ये. तुम्हाला माहिती एवढं बोल झाला आम्हाला. त्यात सुद्धा हॉलमध्ये रेंजच नाही. असं थोडी असतं. कुठेतरी रेंज पाहिजे ना कॉलेजमध्ये. सगळीकडे रेंज नसते ऍटलीस्ट हॉलमध्ये तरी पाहिजे ना. मी कसे व्हिडिओ काढले माहिती का. मला एकदा व्हिडिओ काढायला रेंज नाही लागत फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. मला इथे पण नव्हती व्हिडिओ काढायची. मी कसे काढले असं म्हणते माझं ते. इच्छा काय नव्हती कारण रेंज नव्हती तिकडे. माझं नेट चालत नव्हतं. अचानक पाहिजे दिसत होतं. अचानक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट माहिती का असं थोडी असतं. त्यात मी खूप चावचाव केली. आता आपण नंतर बोलू.